श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा.रा. अंतरकर हे तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. शिरवळकर हे एका थोर वारकरी सत्पुरुषांचे घराणे. त्यांना वारकरी संप्रदायात मोठी प्रतिष्ठा होती. त्यांचा पंढरपुरात एक वाडाही होता. घरात ज्ञानेश्वरी गाथा यांचा नित्यपाठ, पंढरी आळंदी देहू ही वारी. माझ्या सासूबाई व पती धुळ्यास असताना श्री महाराज सन 1910 ते 11 मध्ये तेथे गेले होते. तेथील श्रीमती भिकुताई पिंपळखरे यांची व माझ्या सासूबाईंची दाट मैत्री होती. त्या श्री महाराजांच्या निष्ठावंत शिष्या होत्या. सासूबाई त्या काळी काही विशेष कौटुंबिक अडचणीत होत्या, त्यामुळे अगतिक मनस्थितीत होत्या. ही गोष्ट भिकुताईंना ठाऊक होती. त्यामुळे श्री महाराज प्रत्यक्ष आले आहेत, त्याचा फायदा घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा व मनस्वास्थ्य मिळवावे असे भिकुताईंनी सुचविले. त्याप्रमाणे सासूबाईंनी तसेच माझे पती नाना यांनी आपली पूर्वपीठिका सांगून अनुग्रहाची विनंती केली. तेव्हा श्री महाराज सासूबाईंना म्हणाले, पंढरीची वारी आणि पूर्वापार संप्रदाय न सोडता रोज रामनामाची एक माळ करीत जा बरं माय. व दोघांनाही अनुग्रह दिला. ही गोष्ट माझ्या लग्नाच्या पुष्कळच पूर्वीची आहे. पुढे नानांची प्रथम पत्नी वारली. 2 मुली मागे होत्या. दुसरे लग्न कर म्हणून आईने आग्रह धरला. तेव्हा नानांनी तात्यांना म्हटले, 2 मुली पदरात असताना मी दुसरे लग्न कसे करू? मी करावे म्हणून आई तर मागे लागली आहे. त्यावर महाराजांना विचारू असे ते म्हणाले. महाराजांना विचारता ते म्हणाले, नानासाहेब, तुम्हाला आईखेरीज कोणी वडील माणूस घरात नाही. तुम्ही मातृभक्त आहात आणि त्यांची इच्छा कशी मोडावी? तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे करावे. लक्ष्मी लाभली नाही तर आता रुक्मिणी म्हणून घरात आणा. त्याप्रमाणे रुक्मिणी या नावाने माझा शिरवळकरांच्या घरात प्रवेश झाला. बहुधा 1931 किंवा 32 साल असावे. त्यावेळी तात्या शनिवार पेठेत राहत होते. माझे लग्न झाल्यानंतर काही दिवसांची गोष्ट आहे. एके दिवशी सासूबाई मला आणि दोन्ही मुलींना घेऊन निघाल्या. आम्ही शेडाणीकर मामींना भेटण्यासाठी निघालो. त्या आजारी होत्या. त्यांना भेटून आम्ही पुढे तात्यांच्या घरी गेलो. ते आमच्या पुढेच ऑफिसमधून आलेले होते. सासूबाईंना नमस्कार करून ते म्हणाले, बसा हं, महाराजांना भेटू. माझ्याकडे पाहून नुसते हसले. म्हणाले, तुमच्या सुनबाई ना? तात्यांना मी प्रथम पाहिले ते या प्रसंगी. महाराज म्हणाले, पहिली लक्ष्मी गेली पण रुक्मिणी आणली. दोन्ही एकच. मला उद्देशून काही उपदेशपर सांगत होते, पण माझे लक्षच नव्हते. मनात विचार घोळत होता, हे ऑफिसात जाणारे नानांच्याच ऑफिसात होते, हे महाराज कसे? इतक्यात माझे त्यांच्या शब्दांकडे लक्ष गेले. बाळ, आता तू माहेर सोडून इथे आलीस. सासूची मर्जी सांभाळून वाग. मुलींना प्राणापलीकडे जप. यजमानांच्या मनाप्रमाणे वागत जा. ते शब्द इतक्या मायेने बाहेर पडत होते की माझे मन भारावले. गळा दाटून आला आणि एकदम डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात एका बाईंनी येऊन खणा नारळाने माझी ओटी भरली. आम्ही घरी येण्यास निघालो. माझे वय लहान होते, समज कमी होता आणि सासरी फार बोलायचे नाही अशी त्या काळची पद्धत होती. त्यामुळे महाराज कोण, साधन कसे करायचे वगैरे काहीच समजत नव्हते. मात्र पांडुरंगावर प्रेम होते. विठोबाचे नाव घेत होते. असो. पुढे यांची कुलाब्याच्या ऑडिट विभागात बदली होऊन आम्ही मुंबईस गेलो. गिरगावात राहत होतो. एके दिवशी ऑफिसमधून घरी येताना हे तात्यांना घेऊनच आले. चहापाणी झाले. त्यावेळी बोलताना तात्या म्हणाले, बुवा, नामस्मरण करताना उत्तरात जराशी अळमटळम दिसली. कचरले. तेव्हा तात्या म्हणाले, महाराजांना शब्द दिला आहे, नामस्मरण करीत जा. आणि त्या शब्दात काय जादू होती कोण जाणे. नामस्मरणाचा झपाटाच चालू झाला. खिशात माळ ठेवलेली असे हे मला देखील ठाऊक नव्हते. साधन झाकून करावे, गुप्त ठेवावे हे तात्यासाहेबांनीच सांगितले असावे.
असो. साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.